हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. जय श्रीराम. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, आपण तिसऱ्या दशकामधला चौथा समास आपण पाहणार आहोत. मागं मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे स्वगुण परीक्षा याचे 4 भाग समर्थाने केलेले आहेत. त्यातला पहिला आणि दुसरा भाग आपण पाहिलेला आहे. आज आपण या एकाच एपिसोडमध्ये तिसरा आणि चौथा भाग स्वगुण परीक्षा या लक्षणाचा पाहणार आहोत. तर क हा जो तिसरा भाग आहे तो आता आपण पाहायला सुरुवात करूया. ज्या माणसाचं वर्णन या स्वलक्षणमध्ये सुरुवातीपासून समर्थाने केलेलं आहे तो एक समाजाचा प्रतिनिधी आहे. संपूर्ण समाजाची अवस्था बऱ्याच अंशी या एका गृहस्थाप्रमाणे झालेली आहे आणि म्हणून त्याने एकाच उदाहरण दिलेलं आहे की जे संपूर्ण समाजाला लागू पडेल. पुढं त्या माणसाचं काय होतं हे समर्थ सांगतात. श्रीराम. लेकुरे उदंड जाली तो ते लक्ष्मी निघून गेली, बापडी भिकेसी लागली काही खाया मिळेना, लेकुरे खेळती धाकुटी एके रांगती एके पोटी, ऐसी घरभरी जाली दाटी कन्या आणि पुत्रांची, दिवसेंदिवस खर्च वाढला यावा होता तो खुंटून गेला, कन्या उपवरी झाला त्याला उजवायला द्रव्य नाही, माय बापे होती संपन्न त्यांचे उदंड होते धन, तेणेकरिता प्रतिष्ठामान जनी जाला होता, भरम आहे लोकाचारी पहिली नांदणूक नाही घरी, दिवसेंदिवस अभ्यंतरी दरिद्र आले. मग दुसरी पत्नी केल्यानंतर त्याला काही दिवसांनी काही वर्षांनी म्हणा मूल झालं. मूल झाल्यानंतर मुलांची रांगच सुरू झाली. एकापाठोपाठ एक एकापाठोपाठ एक दरवर्षी पाळणा हलायला लागलेला आहे. अत्यंत महत्त्वाचं तत्वज्ञान समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. लेकुरे उदंड जाली तरी ते लक्ष्मी निघून गेली. जेव्हा आपल्या घरामध्ये मुलं बाळांची संख्या जास्त होते, पूर्वीच्या काळी ते अष्टपुत्र सौभाग्यवती वगैरे ठीक होतं. आता लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट झालेला आहे. त्या मानाने शेतीमाल हा कमी आहे, शेत जमीन कमी झालेली आहे आणि त्या ठिकाणी घरं उभी राहिलेली आहेत. शेती करणं हे हल्ली फार कमी प्रमाणात झालेलं आहे आणि त्या मानाने शहरात जाऊन नोकरी करणं हे लोकांना जास्त योग्य वाटायला लागलेलं आहे. शेतीचा भरोसा नाही, पाण्याचा भरोसा नाही, पिकाचा भरोसा नाही, पीक आलं तर त्याला योग्य भाव मिळेल याची शाश्वती नाही. अशा या परिस्थितीमुळे जर खाणाऱ्यांची तोंड वाढली तर डोक्याला फार त्रास होतो. कुटुंबातल्या खर्चाचा आणि इन्कमचा मेळ घालता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली. कुठेतरी 5,000 रुपये पगार असणार आणि 10 मुलं असणार, कसं परवडणार? खाणं पिणं आहे, दूध दुभतं आहे, लोकांचं येणं जाणं असतं, शाळा आहे, मुलींची लग्न आहेत, मुलांची लग्न आहेत, त्यांचे वस्त्र वगैरे आहेत, सगळ्या गोष्टी असतात. कमी मुलं असली की मग खर्चाला बऱ्यापैकी मर्यादा येतात. पण हे तत्वज्ञान समर्थाने हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की जे आज सुद्धा उपयोगी पडतं. सुज्ञ माणसं म्हणून 1 किंवा 2 जास्तीत जास्त 3 मुलांना जन्म देतात. पण ज्यांना या राष्ट्राचा विचारच करायचा नाही आहे, ज्यांना फक्त लोकसंख्याच वाढवायची आहे आणि राष्ट्राला संकटात टाकायचं आहे, ते लोक मात्र 6-7 मुलांना जन्म देतात.
त्यांना राष्ट्राशी काही देणं घेणं नसतं. फक्त आपली लोकसंख्या वाढली पाहिजे, आपली मेजॉरिटी वाढली पाहिजे, एवढंच त्यांना कळतं. आपलं इन्कम किती, आपल्याला किती मुलं व्हायला पाहिजेत हा विचारच नसतो. फक्त आपली मेजॉरिटी व्हायला पाहिजे आणि राष्ट्र अडचणीत यायला पाहिजे. कुटुंब नियोजन कायदा सरकारने काढलेला आहे त्यासाठी. त्यामुळं आता लोकसंख्येला आळा बसायला लागलेला आहे. हाच जर कायदा 10 वर्षापूर्वी काढला असता सर्वांसाठी तर आत्तापर्यंत आपला देश खूप पुढे गेला असता. संतांच्या वाङ्मयाचं हे वैशिष्ट्य असतं की ते आजचा विचार करत नाहीत. ते इथून पुढं 20-25 वर्षाचा 30 वर्षाचा विचार करत असतात. संतांनी कधीच स्वतःचा संसार केलेला नाही, ते जगाचा संसार करत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि समर्थ रामदासांची ही उक्ती, हे वचन जर त्या काळामध्ये सरकारने अंमलात आणलं असतं, एक 25 वर्षापूर्वी कुटुंब नियोजन कायदा आला असं समजा, त्यापूर्वीही जर 10-15 वर्ष आला असता, लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली, हे जर सरकारला त्यावेळेला जर हे अंमलात आणलं असतं तर आज मर्यादित लोकसंख्या, आज जी 1.25 करोड लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्या 90 लाखापर्यंत आली असती. आता यापुढं तरी हा कायदा सगळ्यांसाठी सक्तीचा केला पाहिजे, तर राष्ट्राची प्रगती होईल. आता ह्या माणसाची अवस्था काय झाली आहे बघा. काही रांगणारी मुलं आहेत, काही तान्ही आहेत, काही पाळण्यात आहेत, घरभर नुसती धुडगूस आहे मुलांचा. आणि मग याला खर्चाला मेळ नाही. मुली मोठ्या झालेल्या आहेत, मुलांची स्थळं यायला लागलेली आहेत. आता परिस्थिती उलटी आहे, आता मुलीच मिळत नाहीत. मध्यंतरी 3 वर्षाचा गर्भ बघून गर्भलिंग निदान करून शिशु जर मुलगी असेल, गर्भस्थ गर्भ जर मुलीचा असेल तर तो पाडून टाकण्याचे प्रचंड कामगिरी आपण केलेली आहे. त्याच्यात अनेक जण दोषी आहेत. मुलगी म्हणली की ती पाडून टाकायची, गर्भपात करायचा. ह्याच्यामध्ये माता पिता दोषी आहेत, त्यांचे घरचे लोक दोषी आहेत आणि डॉक्टर त्याहून दोषी आहेत की जे असं करायला पैशासाठी उद्युक्त करतात. सगळे एथिक्स विसरून जातात. तर हा अत्यंत दुर्विचार आणि पापी विचार आपण केलेला आहे. त्यामुळं मुलींची संख्या खूप कमी झालेली आहे. हजाराला 732, 1000 मुलांमागं 700च्या आसपास मुलींचा आकडा आहे. सगळ्यांना बायका कुठून आणायच्या. त्या काळातली परिस्थिती वेगळी होती. मुलंही होती, मुली होत्या. आणि मग आता या मुलींची लग्न कशी करायची हा त्याच्यासमोर प्रश्न आलेला आहे. जर रोजची खायची तारांबळ आहे तर मुलींच्या लग्नाचा खर्च करायचा कसा. पुन्हा कर्ज घेतलं, पुन्हा पैसे उभे केले. आता त्याने विचार केला की जेवढं करता येईल तेवढं संसारासाठी केलं, अजून पैशाची गरज आहे संसाराला. मग तो परगावी गेला, परदेशी गेला. तिथं त्याने मिळेल ते काम केलं, पैसे आणले. वाईट लोकांची सुद्धा त्यांनी नोकरी केली, कदाचित वाईट कामंही केली असतील. मग त्यांची घरचे लोक त्याची आतुरतेने 2 वर्षांनी वाट बघायला लागले. त्यांनी पाहिलं बायको अत्यंत रोडावलेली होती, मुलं अत्यंत किडकिडीत झाली होती, काय खायलाच नव्हतं घरात. पुन्हा परदेशी गेला.
पुन्हा पैसे आणण्यासाठी गेला. गाव मागं पडलं. पुन्हा बायको मुलांची आठवण व्हायला लागली. त्यांनी विचार केला, अरे आपल्या बायकोनी किती कष्ट केले असतील, आपण नसताना मुलांना सांभाळणं, कसं कसं खाऊ घातलं. धन्य आहे माझी पत्नी असं त्याला वाटलं. अशा रीतीने या चिंताग्रस्त अवस्थेमध्येच तो पुढे गेलेला आहे. नंतर त्याला पश्चाताप व्हायला लागलेला आहे. समर्थ सांगतात, या एका कामासाठी जन्म गेला आटाटी, वय वेचल्या शेवटी एकलेची जावे. ऐसा मनी प्रस्तावला, क्षण एक उदास झाला, सर्वेची प्राणी झळंबला माया जाळे. कन्यापुत्रे आठविली, मनीहुनी क्षिती वाटली, म्हणे लेकुरे अंतरली माझी मज. मागील दुःख आठवले, जे जे होते प्राप्त झाले, मग रुदन आरंभले दीर्घस्वरे. अरुण्य रुदन करिता कोणी नाही बुझविता, मग येते विचारता आपुले मनी. आता कासया रडावे, प्राप्त होते ते भोगावे, ऐसे बोलून या जीवे धारिष्ट केले. ऐसे दुःखे दगदगला, मग विदेशाप्रती गेला, पुढे प्रसंग वतला सावधायिका. पुन्हा तो कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी पुन्हा तो परदेशी गेलेला आहे. पुन्हा कुठे मिळेल ती नोकऱ्या त्याने केलेल्या आहेत. प्रसंगी वाईट काम केलेलं आहे. इकडं मुलाबाळांची आठवण होते, किती रोडकी झाली होती मुलं, बायको किती अशक्त झाली होती. आता रडून का उपयोग. पुन्हा पैसे मिळवले त्याने, पण तो विचार करायला लागला, हे इतकं सगळं दुष्टचक्र माझ्या मागं जन्मल्यापासून कसं सुरू झालं. केवळ मी प्रपंचामध्ये गुरफटलो, केवळ बायकोच्या कक्षामध्ये गुरफटलो, वासनेमध्ये गुरफटलो, प्रचंड मुलं जन्माला घातली, 2-2 लग्न केली, आई वडिलांना भावा बहिणींना झिडकारून टाकलं, कर्ज केली. हे त्याला आत्ता लक्षात आलेलं आहे आणि तो रडायला लागलेला आहे. परंतु अरण्यात रडत असताना, ज्याला अरण्य रुदन म्हणतो आपण, तो कोण ऐकणार. पशुपक्षी आणि म्हैस प्रशूच ऐकणार. ते काय करणार. त्याला काय येऊन विचारणार आहेत, बाबा का रडतोस, काय झालं, तुला मदत करू का. समाजामध्ये गावामध्ये रडला तर 4 लोक विचारतील, बघ काय झालं काय नाही म्हणून. अरण्य रुदन झालं तर त्याला काहीही उपयोग नाही. परंतु रडून एकदा मोकळा झाला तो. पुन्हा परदेशास गेला, रडत रडत अशा स्थितीत. आणि मग पुढं काय झालं ते स्वगुण परीक्षेच्या शेवटच्या ड भागामध्ये देत आहेत. अ भागामध्ये समर्थाने दुष्काळाने कुटुंबाच्या काय हालापेष्टा होतात त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर दुसरं लग्न झालं, पुन्हा खर्च वाढले, आई वडिलांना झिरकाडून दिलं, जवळ होता तो पैसा अडका खर्च केला. अनेक वर्षांनी मूल झालं, पुन्हा मुलं व्हायला लागली, भरपूर मुलं झाली. हे सगळं दुसऱ्या तिसऱ्या भागात आहे. आता चौथ्या भागात काय सांगतात बघा. जय श्रीराम. पुढे गेला विदेशासी, प्राणी लागला व्यासंगासी, आपल्या जीवेशी सोसी नानाश्रम. ऐसा दुस्तर अंतर करिता कष्टला थोर, पुढे 2-4 संवत्सर द्रव्य मिळविले. सेवेची आला देशासी, तो आवर्षण पाडले देसी, तेणे गुणे मनुष्यासी बहुत कष्ट जाहले. एकांच्या बैसल्या अमृतकाळा, एकासी चंद्री लागला डोळा, येते कापिती चळाचळा दैन्यवाणी. एके दीनरूपी बैसले, एके सुजली एकी, ऐसी कन्यापुत्रे देखील अकस्मात डोळा. समर्थ सांगतात चौथ्या भागामध्ये, तिसऱ्या भागाच्या शेवटी तो पुन्हा एकदा परदेशी गेला आणि पुन्हा पैसे कमवून आणले.
पुन्हा पैसे कमवून आणले आणि घरी आला. पाहतो तर आपल्या देशामध्ये दुष्काळ पडलेला आहे. घरातल्या लोकांची अवस्था भिकाऱ्यासारखी झालेली आहे. काही मुलं भुकेनेच मरून गेलेली आहेत. जी आहेत शिल्लक ती कसली तरी खप्पड झालेली आहेत. नंतर काही मुलं बाप आल्यानंतर त्यांनी भरपूर खाल्लं आणि अजीर्ण होऊन मेली. काय वर्णन करतात बघा समर्थ महाराज. इतकं खा खा झालं की ती अजीर्ण होऊनच मेली म्हणे. म्हणजे किती दिवस त्यांना खायला मिळत नव्हतं. आता बाप परदेशी जाऊन येऊन काही पैसे आणलेत त्यांनी, त्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. त्यानंतर दुसरी पत्नी ही त्याची मरून गेलेली आहे. मुलं तर शिल्लकच आहेत घरात. अजून एक 7-8 मुलं घरात आहेत. म्हणजे किती मुलं झाले असतील बघा त्याला. आता या 7-8 मुलांचं काय करणार, कोणी सांभाळ करायचा, म्हणून त्याने परत तिसरी बायको केलेली आहे. इतक्या मुलांना सांभाळणार कोण? मग त्या नवीन बायकोला तिसऱ्या पुन्हा मुलं झाली आणि मग सावत्र मुलं भावंड एकमेकांमध्ये भांडायला लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली. या तिसऱ्या बायकोवर सुद्धा त्याचं खूप प्रेम होतं म्हणे. याच्या घराच्या वाटण्या सुरू झाल्या. बघा किती एका पाठोमाग एक गोंधळच गोंधळ आहे घरात. स्त्री झाली नाती दुती, पुत्र देखो न सकती, भ्रताराची केली शक्ती वृद्ध झाला. सदा भांडण पुत्रांचे, कोणी नायकती कोणाचे, वनिता अति प्रीतीचे प्रीतीपात्र. चिंत बैसला मना, एके ठाई पडेना, म्हणून या 5 जना मिळविले. 5 जण वाटे करिता, तो ते पुत्र नायकेती, निवाळ नव्हेची अंती, भांडण लागले. बापले का भांडण झाले, लेखी बापास मारिले, तव ते मातेने घेतले शंखतीर्थ. ऐकोनी म्हणा मिळाले लोक, उभे पाहती कौतुक, म्हणे बापाचे लेख कामा आले. तिसऱ्या बायकोला मुलं झाली. सावत्र भावांमध्ये भांडणं व्हायला लागली. एकमेकांच्या मनात एकमेकांबद्दल संशय निर्माण व्हायला लागलेला आहे. सावत्र मुलांमध्ये एकमेकात जो बंधुभाव असायला पाहिजे तो न राहता एकमेकांबद्दल संशय निर्माण व्हायला लागलेला आहे. कशातही त्यांचं एकमत होत नाही. मग आता ह्याची जी काही थोडीफार उरलेली इस्टेट आहे, ह्याचे वाटे करण्यासाठी गावातल्या पंचांना बोलवलं. पंच आले. पंचांनी वाटे पण केले. पण ते वाटे केलेले ह्या मुलांना काय पटले नाही. त्याला जास्त आलं, मला कमी आलं, हे झालं ते झालं सुरू. मग मुलाने बापालाच मारायला सुरुवात केली. सगळे लोक मजा बघायला लागले. इकडे आईने तोंडावर हात घेतला आणि ती शंख करायला लागली. कसं तरी लोकांनी भांडण मिटवलं. मग सारखे वाटे केले आणि भांडण एकदाच मिटवलं. आणि या तिसऱ्या बायकोला घेऊन हा माणूस एका कुठल्या तरी खोपटात राहायला लागला. म्हणजे आयुष्यभर कुटुंबासाठी एवढा झिजलेला बाप आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये एका खोपटात राहायला गेला, बायको क्रमांक 3 ला घेऊन.
आता ही तिसरी बायको जी आहे ही आता बालवयात तिचे या म्हाताऱ्याशी जरठकुमारी विवाह झालेला, जो नंतर गोबदेवलांचं संगीत शारदा नाटक ते सांगलीचेच त्यांनी लिहिलं. जरठकुमारी विवाहावरती त्यांनी जबरदस्त नाटक लिहिलं आणि इंग्रजांना तो कायदा बदलावा लागला. वधूवरामध्ये अंतर किती असावं हे कायद्याने ठरवावं लागलं. नाहीतर पूर्वी पैसेवाले श्रीमंत 15-16 वर्षाच्या मुलींना 60-62 वर्षाचे म्हातारे स्वतःच्या श्रीमंतीच्या जोरावर 15-16 वर्षाच्या मुलीशी लग्न करत होते. संगीत शारदा नाटक जर आपण कधी ऐकलं असेल, आपल्याला वाचलं असेल तर आपल्याला लक्षात येईल. गोबदेवलांचं नाटक सगळ्या महाराष्ट्रात त्या काळात खूप गाजलेलं आणि इंग्रज सरकारला जरठकुमारी विवाहाचा कायदा बदलावा लागला. म्हणजे पती पत्नीमध्ये अंतर किती असावं हे ठरवायला लागलं आणि म्हाताऱ्याचा आणि तरुणीचा विवाह होऊ शकत नाही असा कायदा करावा लागला. एवढी त्या नाटकामध्ये शक्ती होती. आता याची अवस्था काय झालेली आहे बघा. हा म्हातारडा झाला, त्या मानाने त्याची बायको तरुण आहे. म्हणजे ती 20-22 वर्षाची असेल आणि हा 70 वर्षाचा असेल. मग काय करायचं? हा झोपून राहायला लागला, ह्याची शक्ती गेली. एक तर एवढी मुलं झाली, त्याच्यात सगळी शक्ती गेली. त्याच्यानंतर एवढं यातायात झाली, एवढं दुःख झालं, एवढा शारीरिक मानसिक त्रास झाला. 3 वेळा परगावी जाऊन आला, तिथं खाण्यापिण्याचे हाल झाले असतील. आणि आता वय झालं, दात पडले, अन्न पचत नाही, सगळे मलमूत्र विसर्जन जाग्यावरच करायची वेळ आली. कोणी त्याची सेवा करायला नव्हतं. लोक आता त्याच्या मरायची वाट बघायला लागले. काय करणार लोक? प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतात. किती म्हणून करणार आणि कोण करणार? मरणाच्या यातना तो प्रचंड सोसतो आहे. तो विचार करायला लागला, जन्मभर सुखासाठी मी धडपड केली, शेवटी माझ्या पदरात दुःखच आलं. संसार फार कठीण आहे, म्हणून भगवंताला शरण जायला पाहिजे. समर्थ सांगतात, गेले तारुण्य बळ, गेले संसारीचे सळ, वाताहत झाले सकळ शरीर आणि संपत्ती. जन्मभरी स्वार्थ केला, ती तुकाही व्यर्थ गेला, कैसा विषम काळ आला अंतकाळी. सुखा कारणे झुरला सेखी दुःखे कष्टी झाला, पुणे मागुता धोका आला यमयातनेचा. शेवटी यमयातना सोसाव्या लागल्या त्याला. सगळं अंग दुखतंय, अंगाला फोड आलेले आहेत, बेडसोर झालेला आहे, अन्न जात नाही, दात पडलेले आहेत, कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला नीट दिसत नाही. सगळे नैसर्गिक विधी उठून जाऊन करायला ताकद नाही. घाण रागलेल्या अंगावर माशा बसायला लागलेल्या आहेत, किडे यायला लागलेले आहेत. कोणी त्याची व्यवस्था करणार नाही, कोणी सेवा करणार नाही. जन्मल्यापासून मरणापर्यंत कोणतं ना कोणतं दुष्ट चक्र त्याच्या मागे लागलेलंच आहे. संत गोरा कुंभार म्हणूनच म्हणतात, बालवळी खेळी रमलो तारुण्य नासले, वृद्धपणी देवा आता दिसे पैल तीर. चंद्रभाहू पांडुरंग मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. पहिल्यांदा लहानपण असतं, खेळण्यात जातं सवंगड्यांबरोबर. नंतर तारुण्य मस्तीमध्ये जातं. युवावस्थेची मस्ती असते. आता तर फार बघायला मिळते गुरमी. बघा तुम्ही आताचे तरुण काय हेअरस्टाईल काय करतात,
असतात 30-35 किलो वजनाचे. एका कानाला मान वाकडी करून मोबाईल लावून स्कूटर चालवतात, अर्वाच्य बोलतात, आईबापाचं ऐकत नाहीत, 24 तास मोबाईल घेऊन येतात, हॉटेलमध्ये खातात सतत, मित्रांबरोबर पार्ट्या करतात, व्यसनाला लागतात, अभ्यास करीत नाहीत. म्हणजे 75% मुलं ही अशी आहेत. बाहेरच्या माणसांची सुद्धा उद्दामपणाने बोलतात. संस्कारच नाही हो. एखाद्या माणसाची मरणाची वाट बघायला लागणे याच्यासारखं दुर्दैव नाही महाराज. आपल्या अंतकाळी आपल्याजवळ मुलगा मुलगी कोणतरी असणं, त्यांनी आपल्याला पाणी आणून देणं, हे आणून देणं, किमान आपल्यासाठी एक नर्स ठेवणं, हे तरी व्हायला पाहिजे. आणि मग शेवटी स्वलक्षणच्या शेवटच्या विभागात समर्थ म्हणतात, जन्म अवघा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ म्हणून या तात्काळ सहित करावे. असो ऐसे वृद्धपण सकळासा हे दारुण म्हणून या शरण भगवंतास जावे. पुढे वृद्धीस तत्वता गर्भी प्रस्तावा होता तोची आला मागुता अंतकाळी म्हणून मागुते जन्मांतर प्राप्त उदेच मातेचे उदर संसार हा अति दुष्कर तोची टाकून आला. भगवत भजना वाचुनी चुकेना हे जन्मयोनी तापत्रयांची जाचणी सांगेल पुढे. आपला जन्म हाच सगळ्या दुःखांचं मूळ आहे. बर जन्म घेतला आपल्या हातात नाही, आपण जन्माला आलो, पण आता जन्मल्यानंतर काय करायचं हे संत सांगत असतात. बाळा, लहानपणापासूनच तू विठ्ठलाचं नाम घ्यायला सुरुवात कर, हरिनाम घ्यायला सुरुवात कर, स्तोत्र मंत्र जप तप संध्या स्नान जे सांगितलंय ते कर. ते कोणी करत नाही. कसं बस देवाला येतं जातं, नमस्कार करतात, निघतात. पश्चात्तापाची वेळ येते ती म्हातारपणी, जेव्हा आपल्या हातात काहीच नसतं. चार बोट चालायला सुद्धा आपल्याला कोणीतरी धरावं लागतं. म्हणून समर्थ सांगतायत, यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, आईच्या उदरात काही काळ राहायला लागते, तरुण जाण्यास अत्यंत कठीण असा हा संसार पुन्हा पुढच्या जन्मी त्याच्या माथी पडतो. पण ही सगळी पापक त्यांनी केलेली ती भोगायला पाहिजेत की परत. म्हणून भगवंताच्या भक्तीशिवाय जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. आता सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा प्रतिनिधी म्हणून एका माणसाच्या संसाराचं वर्णन या स्वलक्षण अ ब क ड या 4 भागामध्ये समर्थाने अत्यंत मार्मिकपणे आणि वास्तववादी असं केलेलं आहे. सुरुवातीला तो जन्माला आला, गर्भवासामध्ये त्यांनी त्रास घेतला, गर्भवासातनं बाहेर आला, लहानपणी खेळला, मोठा झाला, लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मुलं काही दिवस झाली नाहीत, मग झाली. तो 24 तास बायकोच्या मोहात पडला, आई वडिलांना विसरला, भाऊ बहिणींना विसरला. मग बऱ्याच काळाने मुलं झाली, मग त्या मुलांचं पालनपोषण करायला पैसे उरले नाहीत, मग कर्ज काढलं, मग ते फेडण्यासाठी परदेशी गेला, परदेशातून आला, पुन्हा मुलं जास्त झाली, त्यांना राहायला जागा नाही, झोपायला जागा नाही, अशी अवस्था झाली. मग पुन्हा तिसरं लग्न केलं, मग सावत्र भावांची भांडणं सुरू झाली इस्टेटीसाठी. पुन्हा हा परदेशी गेला, पुन्हा काही धन धान्य पैसे वगैरे आणले, लोकांचे दिले पैसे, स्वतःचा संसार कसा बसा चालू ठेवला. आम्हाला एवढ्या यातना का भोगायला लागायला लागल्यात म्हणून मुलांनी बापाला मारायला सुरुवात केली. तू जर एवढ्या अपत्यांना जन्म दिला नसतास तर कदाचित आम्ही सुरक्षित राहिलो असतो, चांगल्या पद्धतीत राहिलो असतो.
जन्ममरणाच्या फेरा तर चुकत नाहीतच कुणालाच. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच तस्मात परिहार्तेयम नतुम शोचितुमर्हसि. हे अर्जुना, जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणार आहे आणि मेलेला पुन्हा जन्म घेणार आहे. म्हणून कुणाच्या मृत्यूने अथवा जन्माने तुला दुःख करायचं कारण नाही. अशा रीतीने या ठिकाणी स्वलक्षणचे 4ही भाग संपलेले आहेत. उद्याचा महत्त्वाचा टॉपिक आहे अध्यात्मगण निरूपण. तेव्हा आता मी या ठिकाणीच थांबतो. आपल्याला आठवण करतो की आपण कृपया लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करावं. आपण सबस्क्राईब केला तर मला पुढचे सगळे प्रकल्प हातात घेता येतील एवढी पुन्हा एकदा विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ.